आता लवकरच सगळ्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. सगळे बालमित्र उन्हाळ्याच्या सुट्टीची खूप वाट पाहत असणार आहेत. तर माझ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे सहल. एका गावात सृजन आणि गार्गी दोघे मित्र-मैत्रीण अगदी शेजारी-शेजारी राहत होते. ते दोघेही एकाच शाळेत जायचे. दोघांची घट्ट मैत्री होती. दोघेही खूप समजूतदार होते. शाळेला सुट्टी लागली तसे सृजन गार्गीने छान छान प्लॅन करायला सुरुवात केली. दोघांच्या घरातले कायम त्यांना पाहिजे ती मदत करायचे. त्या दोघांचे मोठ्या बागेत जाऊन झाले. गावातील प्रसिद्ध पक्षी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन झाली. आज मात्र सृजन आणि गार्गीने ठरवले होते की गावातील एका टेकडीवर सहलीसाठी जायचे. टेकडी काही फार दूर नव्हती. दोघे जण आपापली सायकल घेऊन तेथपर्यंत जाणार होते आणि नंतर टेकडी चढून जाणार होते. टेकडीचा परिसर खूप छान होता. तेथे वनराई तयार केलेली होती. मोठी मोठी झाडे होती. जवळपासचे लोक रोज सकाळी त्या टेकडीवर फिरायला जायचे. वर चढून गेल्यावर तेथे छान हनुमान मारुतीचे छोटे देऊळ सुद्धा होते. लोक तेथे मोकळ्या हवेत व्यायाम करायचे. स्वच्छ हवेत फिरायला तर खूप जण नियमित येणारे होते. सृजन आणि गार्गी सकाळी उत्साहाने उठले, आवरून तयार झाले. त्यांनी आपल्या पिशवीत सँडविचेस, फळे, दूध असे काही बही बरोबर घेतले. दोघे सायकलवरून टेकडीच्या पायथ्यापर्यंत पोहोचले. सकाळचे छान कोवळे ऊन पडले होते. मस्त वातावरण होते. दोघेही झप-झप पावले टाकत टेकडी चढायला लागले. चढावर बाजूला हिरवळीवर त्यांना काही बकऱ्या चरताना दिसल्या. गंमत म्हणून गार्गीने आपल्याकडील सँडविचेस त्या बकरीच्या पिल्लांना खायला दिली. त्या पिल्लांनी सुद्धा उड्या मारत येऊन ती फस्त करून टाकली. गार्गी सृजन टेकडीवर पोहोचले तेव्हा झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट त्यांनी ऐकला. वर पाहतात तो सगळे पक्षी झाडावरील एका पिकलेल्या पेरूसाठी एकमेकात भांडत होते, किलबिलाट करत होते. सृजन हसू लागला. त्याने आपल्या बास्केटमधून फळे काढली आणि पक्ष्यांकडे उडवत म्हणाला, "ही फळे घ्या, आपापसात भांडू नका." दोघे फिरत फिरत आणखीन पुढे गेले. हनुमानाच्या देवळापाशी एक मांजर त्यांच्याकडे पाहून म्याव म्याव करत होते. गार्गी एकदम ओरडली, "किती सुंदर मांजरीचे पिल्लू आहे. चल आपण याला थोडे दूध देऊयात." गार्गीने एका डिशमधून दूध ओतून मांजरीच्या पिलापुढे ठेवले. त्या पिलाने आनंदाने दूध पिऊन टाकले. गार्गी टेकडीवरून खाली उतरताना म्हणाली, "अरे, आपण दोघे तर उपाशीच राहिलो." सृजन तिला म्हणाला, "हो ना, आपला खाऊ आपण प्राणी पक्ष्यांना वाटून टाकला आणि या निसर्गाचा छान आनंद लुटला." असे म्हणून दोघे जण खुशीत घरी परतले.